सर्वांना नमस्कार। मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलवरती आपलं सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत। शुभ सकाळ। खूप दिवस झाले व्हिडिओ बनवलेला नाहीये, कारण की जसं काही बाहेर पडलो तसं खूप धावपळ आणि तुमच्यापर्यंत पोहोचता आलं नाही। आणि अपडेटसाठी सर्वजणच वाट बघत होते, सरांचा व्हिडिओ नाही आणि सरांचा व्हिडिओ पाहिजे म्हणून अपेक्षा करत असणारे माझे प्रिय विद्यार्थी, त्यांना आपल्या चॅनलकडून क्षमस्व असेल। कारण की 2-3 दिवस झालं नाही, 3 दिवस झालं तर नाहीच नाही, कारण खूप धावपळीचा विषय होता। कारण की तो विषय बाहेर काढून तुमच्यापर्यंत पोहोचवायचा, कारण की त्याच्यामधली जी सत्यता आहे किंवा सत्य आहे ते तुमच्यापर्यंत आणण्याचा प्रयत्न मला करायचा होता। त्यामुळं इतर लोकांनी तोपर्यंत बाजार मांडलेला आहे। 2-3 दिवस झालं मी बोलत नाहीये आणि कुणी बाजार मांडतो त्याचा स्वतःचा विषय आहे। सो आजचा विषय खूप महत्त्वाचा आहे, किंवा गेले 3-4 दिवसाचा जो लढा होता आपला, ज्या पद्धतीने आपण फेस केलेले, ते ओरिजिनल आणि खरी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम आपण करणार आहोत। जवळजवळ सर्वच्या सर्व विद्यार्थी माझे जवळजवळ 6000 प्लस सबस्क्रायबर आणि 1500 जो टेलिग्रामचे जे काही माझे विद्यार्थी आहेत, जवळ 8500 लोक माझी वाट बघत होते आणि त्या गोष्टीला वेळ झाला। प्रथमतः मी त्यांचं दिलगिरी व्यक्त करतो की व्हिडिओ बनवायला वेळ लागलेला आहे। पण एक गोष्ट महत्त्वाची आहे की इथून मागं जसं झालं की बाबा प्रत्येक दिवसांगणित काही लोकांना अपडेट मिळत होती की आता हे होणार आहे, आता ते होणार आहे। एवढं सोपं नाही आहे। जसं मी अगोदर सांगितलं आणि आता पण तेच सांगतोय की आपली जी बातमी आहे ती ओरिजिनल आणि खरीच असणार आहे। मग ती मिळवायला मुंबईमध्ये आल्यानंतर, एखाद्या मोठ्या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर त्या गोष्टी लगेच इझी होतील असा विषय नाहीये। दुसरी गोष्ट, त्यांनी बोललेली प्रत्येक गोष्ट खरी असेल सांगता येत नाही, शाश्वती नाही। त्याच्यावरती आपल्याला विचार करायला पाहिजे, म्हणून 2 दिवस झाले फक्त विचार करण्यात घालवले। जर इतर कोण असतात तर त्याच्यामध्ये 2-4 व्हिडिओ टाकून मी इथे भेटलोय, मी तिथे भेटलो, मी यांना भेटलो, त्यांना भेटलोय। काही लोकांना कुणाला भेटलो हे सुद्धा माहित नाही। लोकांनी आपलं दुकान मांडलं बाहेर परत, किंवा आपण असं आहोत, आपण तसे आहोत। ज्या लोकांना भेटलाय त्यांची नावं माहित नाहीत, तुम्ही कुणाला भेटलाय ते सुद्धा माहित नाही। आणि मला काही विद्यार्थ्यांचे फोन आले की सर असं आपण ह्या लोकांना भेटलेला होता का? मी म्हणलो नाही, आम्ही नाही भेटलेलो। कारण की दोन्ही पद्धत डिफरंट आहेत। ऍडिशनल सीपी आणि सीपी मध्ये फरक आहे, एवढं लक्षात ठेवायचं। ऍडिशनल सीपी कोण आहे आणि सीपी कोण आहेत बिहार मुंबईचे, ते ज्याला माहित नाही तो मुद्दा सांगू शकत नाही। हा गोष्ट खूप महत्त्वाची आहे। खूप दिवस झाले वेट केलाय। सो महत्त्वाच्या गोष्टी आहेत। जसं मी घरातून बाहेर पडलो आणि शेवटच्या मुलांच्या शेवटच्या क्षणापर्यंत जे काही आमचं बोलणं झालं हे तुमच्यापर्यंत सांगणार आहे। आज फक्त महत्त्वाची सूचना आहे, आजचा जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओमध्ये आमचं बोलणं काय झालं किंवा जे मी प्रश्न विचारले अधिकाऱ्यांना त्यांचं उत्तर काय आले हे फक्त असणार आहे। मी काय सांगतोय परत बघा, ह्याच्यावरती तुमची उत्तरं वेगळी असतील टोटली, पण सुरुवातीलाच मी सांगतोय की आमच्या दोघांच्यातलं संभाषण काय झालं, सिनियर अधिकारी आणि आपण, ह्या दोघांच्या मधलं संभाषण ते तुमच्यापर्यंत मांडणार आहे। यानंतरचा व्हिडिओ जो असणार आहे तो त्याच्यावरती विचार असणार आहे, आणि त्यानंतरचा व्हिडिओ जो असणार आहे तो त्याच्यामध्ये आपली पुढची वाटचाल, जे पुढच्या 15 दिवसाचा असेल, पुढच्या 1 महिन्याची असेल, हा विषय आहे। उठलो, व्हिडिओ बनवला, क्रेडिट घेतलं, चला रे चला, विषय तसा मी अजूनपर्यंत नाही केला। मी अजूनपर्यंत मी वैयक्तिक माझे फोटो कुठे व्हायरल केले नाही। अजूनपर्यंत मी असं भेटलोय, मी हे केलंय, मी एवढं केलंय, मी रस्त्यावर आलो, अजूनपर्यंत नाही। मी विद्यार्थी म्हणून गेलेलो होतो, मी विद्यार्थी म्हणूनच बाहेर आलो। अक्षरशः मी त्यांच्यामधून विसरून गेलेलो होतो की माझं युट्यूब चॅनल आहे किंवा माझं असं आहे, माझं असं आहे। मी सगळं टोटली विसरून एक विद्यार्थी म्हणून तिथे गेलो होतो। त्यामुळं अजून सुद्धा भरपूर काही घेता आलं आपल्याला। तर घरातून बाहेर पडण्यापासून ते शेवटच्या विद्यार्थ्यांच्या शेवटच्या क्वेश्चन पर्यंत मी जो काय प्रश्न विद्यार्थ्यांनी सुद्धा मला विचारलं, मी त्यांना आन्सर दिले। त्या वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सुद्धा काही क्वेश्चन विचारले, मला सुद्धा विचारले, आणि आम्ही काय आन्सर दिले हे सगळं तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे। सो आजचा व्हिडिओ हा शेवटपर्यंत बघायला विसरू नका, कारण की इथून पुढं विद्यार्थी जे अंधारात होते ते बाहेर येणार उजेडात, आणि ते आलेले आहेत अगोदरच, माझ्या व्हिडिओच्या अगोदरच। सगळ्यांना कळून आलंय बाबा कशा पद्धतीनं आजतागायत आपल्याला ठेवलं गेलं, कशा पद्धतीनं आपल्यासोबत बिहेव केला गेला, आणि कशा पद्धतीनं आपले 7-8 महिने टोटली एकदम वाया गेले, डायरेक्टली वाया। मी कुणाच्याही भावनांचा विचार करणार नाही आता सांगतोय, कारण की मला विद्यार्थी खूप महत्त्वाचे आहेत, विद्यार्थ्यांचे पालक खूप महत्त्वाचे आहेत, विद्यार्थ्यांचा वेळ खूप महत्त्वाचा आहे, विद्यार्थ्याचं हित खूप महत्त्वाचं आहे, विद्यार्थ्याचं सक्सेस खूप महत्त्वाचं आहे। बस आतापर्यंत मी हेच केले आणि ह्याच्यानंतर सुद्धा मी हेच करणार, ठीक आहे। सो कुणाला पटत असेल नसेल, आय डोंट नो, बट मी हेच करणार। सो सुरुवात करूयात आपण। वेळ आणि काळ होता तो 3 दिवसांपूर्वी फोन आला रात्री 12 वाजता, आणि सर तुम्हाला या लागतंय आणि आपण CM ला भेटणार आहोत, ठीक आहे। ज्या गोष्टीची मी वाट बघत होतो ती गोष्ट आलेली आहे म्हणलो, खूप बरं झालं। सगळं काम ठेवलं, 12 वाजता रात्री निघालो आणि सकाळी 8-8:30 वाजता पोहोचलो,
आंघोळ केली नाही, लगेच कपडे वगैरे तेवढं चेंज केले आणि लगेच जाऊन बसलो एका स्टेशनला. विद्यार्थ्यांनी सांगितलं की तो तुम्हाला न्यायला कोणतरी येणार आहे. अर्धा पाऊण तास झालं वाट बघितली, पण कोण मला न्यायला आलं नाही. डायरेक्टली फोन आला, सर तुम्हाला भायखळा पोलीस स्टेशनला याला. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. मी सुद्धा मुंबईच्या वाऱ्या केलेल्या आहेत. सो गाडी पकडली, भायखळ्याला गेलो की तर सगळी यायच्या अगोदर मी 15 मिनिटं उपस्थित होतो. पण विषय कसा आहे सांगतोय, विद्यार्थी कसा असावा किंवा ज्यांनी मला बोलवलं किंवा माझ्यावर विश्वास ठेवला त्या लोकांनी सुद्धा मला असं का सांगितलं की बाबा तुम्हाला CM ला भेटायचं नाहीये, तुम्हाला ॲडिशनल CP ला भेटायचं आहे. माझा अभ्यास होता, मी इतिहासचा केलेला होता आणि मला डायरेक्टली पेपर आल्यानंतर मला इथं सांगितलं तुम्हाला गणित बुद्धिमत्तेचा पेपर आहे. झाला, इथंच गोळ झाला. नो प्रॉब्लेम. ह्याच्या आधी मी हे प्रॉब्लेम फेस केले. जर ह्याच्यापेक्षा वेगळा कोण लीडर असता तिथं तर त्याचं अवघड झालं असतं की बाबा हे ॲडिशनल CP आहेत, सो हे कायद्याने बांधलेले असतात, त्यांचे हात कायद्याने बांधलेले असतात, ते एक्स्ट्रा काय सांगू शकत नाहीत. पहिली गोष्ट, एक्स्ट्रा काय सांगू शकत नाहीत. ते काही कुठले आमदार आणि खासदार नाही आहेत, ते वर्दीतले माणसं आहेत. सो त्यांना जे काही सांगितले जाते तेच त्यांना पुढे फॉरवर्ड करायला लागतं. खूप महत्त्वाचा विषय आहे, लक्षात ठेवायचं. त्यामुळे इथून पुढे सुद्धा माझ्यावरती विश्वास ठेवत असताना प्रामाणिक आणि कळकळीची विनंती आहे, मी काही विद्यार्थी नाही आहे तुमचा, लक्षात ठेवा. त्यामुळे मला ज्या काही घटना असतील त्या क्लिअर सांगा. म्हणजे तसं मला एक तर मी बॉलर म्हणून करेन किंवा एक तर बॅट्समन म्हणून मी बॅटिंग करेन. तुम्ही मला बॉलर म्हणून प्रॅक्टिस करायला लावताय आणि अचानक तुम्ही म्हणताय 100 पैकी 100 बॉलमध्ये तू 200 रन काढायचे, इम्पॉसिबल आहे. नो प्रॉब्लेम. पण ही तर गोष्ट तुमची चुकली. जर तुम्ही म्हणला असता की ॲडिशनल CP ला भेटायचं आहे तर त्यांची क्वेश्चन काय असणार आणि त्याच्यावरती आन्सर काय असणार हे माझ्या अगोदरच ठरले असते किंवा त्यांना प्रश्न काय विचारायचे हे अगोदरच ठरले असते. मध्ये ट्रेनमध्ये मी विचार केले, अर्धा तास मी स्वतः विचार केला की बाबा ॲडिशनल CP आहे तर यांना क्वेश्चन काय विचारू शकतात आणि त्याच्यावरती उत्तर काय असणार आहे आणि 100% आम्हाला वेळ देणार तेव्हा आपण काय बोलायला पाहिजे. जसं इतर आमदार खासदारांना बोलणं सोपं आहे तसं त्या जे काही क्लास 1 अधिकारी असतात त्यांच्यासोबत बोलणं खूप अवघड असतं, लक्षात ठेवा. कारण त्याच्यासोबत असणारा स्टाफ असतो, त्यांच्यासोबत असणारं ते वातावरण असतं आणि त्यांचं स्वतःचं एक वातावरण असतं, लक्षात ठेवा. सो खूप महत्त्वाचा विषय आहे की ज्या गोष्टी आपण सांगतोय तो एखादा लीडर एवढ्या रात्री 12 वाजता बाहेर पडत असेल तुमच्यासाठी तर तुम्ही ओरिजिनल माहिती सांगणं खूप गरजेचं आहे. जसं तुम्ही विद्यार्थ्यांना ठेवलाय अंधारामध्ये तसं मला ठेवायला बघू नका, कारण मी सुद्धा पोहोचलेला माणूस आहे वरती. त्यामुळे मी लगेचच ट्रॅक चेंज केला, लगेचच मी चेंज केले क्वेश्चन. कारण ह्याच्या अगोदर आम्ही दुसऱ्या ॲडिशनल CP ला भेटलेलो होतो आणि त्याच्यासोबत बोलताना त्यांनी काही क्वेश्चन विचारलं तसंच त्याच टाईपने ह्या ॲडिशनल CP ने बोललेलं होतं. त्यामुळे मला त्याचा फायदा झाला, समजलं. ह्याच्या जागी दुसरे कोणी विद्यार्थी असते लीडर म्हणून नाहीत. जे विद्यार्थी लीडर म्हणून आहेत आताच्या घडीला विद्यार्थीच आहेत, ते वेटिंगची मुलंच आहेत, ते लीडर आहेत. ते काय असं वेगळा एक्सपिरियन्स किंवा मोठा एक्सपिरियन्स वगैरे असं काही नाही त्यांना. त्यामुळं खूप महत्त्वाचा विषय आहे. याच्यामध्ये लीड करणारा माणूस हा सुपर पाहिजे, डोक्यानं सुद्धा फास्ट पाहिजे. मी जसं आता 2 दिवस थांबलो व्हिडिओ बनवायचा तसं त्यांनी 2 दिवस थांबायला पाहिजे होतं. मी त्यांना सांगितलेलं होतं की बाबा तुम्ही 2-3 दिवस रेस्ट घ्या. टोटली विद्यार्थ्यांना सांगा की अशा पद्धतीनं घटना झालेली आहे, 2 दिवस राग येईल मुलांना, पण नंतर ते विचार लागतील की सर अशा पद्धतीनं जावा आणि हळू जावा, नो प्रॉब्लेम. पण कुठेतरी न्याय मिळायची शक्यता आम्हाला पाहिजे. आणि दिवसागणित कुणालाही अपडेट मिळत नाही एवढी मी गॅरंटी देतो, कुणालाही दिवसागणित अपडेट मिळणार नाही. त्यामुळे तुम्ही जे वेळ घालवला इथून मागं तुमचा जो वेळ गेलेला आहे त्याच्याकडे आता इथून पुढं एक क्षणाक्षणानं तुम्ही विचार करायला पाहिजे की बाबा आपलं काय झालंय आतापर्यंत. सो खूप महत्त्वाचं आहे. मी रात्री 12ला बाहेर पडलो, सकाळी 8:30ला पोहोचलो. नंतर मी भायखळ्याला गेलो, तिथे मीट झाली, आत गेलो. सिनियर अधिकारी बसलेले होते, जो कोण आपले हे आहेत सिनियर अधिकारी जे काही ज्यांच्याकडे भरतीचं पूर्ण टीम होती किंवा त्यांच्या अंडरमध्ये सगळी भरती चालत होत्या. त्याच्यावरती जवळजवळ 25 ते 30 प्रश्न आम्ही विचारले. एक तर विषय असा आहे की या अधिकाऱ्यांना भेटल्यानंतर 5-10 मिनिटं म्हणजे लय झाले. आम्ही अर्धा पाऊण तास आमच्या गप्पा चालू होत्या. सो तो वेळ काढून घेणं, त्यांना रिक्वेस्ट करणं आणि त्यांच्याकडून ते काढून घेणं याला म्हणतात कला. जवळजवळ किती तर मी रिक्वेस्ट केल्या, मॅडमांना सुद्धा रिक्वेस्ट केल्या की मॅडम अजून क्वेश्चन विचारू शकतो का, रिक्वेस्ट करू शकतो का तुम्हाला. अशा पद्धतीने त्यांच्याकडून काढून घेणं खूप महत्त्वाचं होतं. आत गेल्यानंतर जसं मी अगोदर सांगितलेलं होतं विद्यार्थी होता तसं त्या पद्धतीने त्यांनी विचारलं की तुम्ही दोघं पण प्रत्यक्ष यादीतली उमेदवार आहात का. मी पण म्हणलो हो आणि आपल्या सोबत आलेला तो पण म्हणला होच. तो एक चांगली गोष्ट झाली. आणि जे काही सोबत आलेले होते आमदार श्रीकांत शिंदे, खासदार श्रीकांत शिंदे यांचे PA वगैरे होते, ते पण त्यांनी पण खूप छान संधी दिली आणि खूप छान त्यांनी मार्गदर्शन पण केलं. तिथं एकदम क्वालिटी माणसं ती पण होती सोबत. त्यामुळे ते जमलं आणि त्याच्याकडून जे काढायचं ते आम्ही काढून घेतलं. त्याच्या अगोदर जी मुलं आपली वेगवेगळ्या जिल्ह्यातनं आलेली होती, कल्याणमध्ये आपले श्रीकांत शिंदे यांनी त्यांची एकदम छान सुविधा केली. आज सगळ्यात कुठल्याही आमदारांना आणि कुणीही गेलेली नव्हती. त्यासाठी मास्टर विशाल सर या चॅनलकडून मी खासदार श्रीकांत शिंदे यांचं खूप खूप आभार मानतो की त्यांना राहण्यापासून जेवण्यापासून सगळीच्या सगळी सोय केली. एकदम छान वाटलं.
एकदम छान वाटलं. अजून सुद्धा ती माणसं आपल्याला न्याय द्यायला तयार आहेत. असं खासदार प्रत्येक जिल्ह्यामधल्या खासदारांनी सपोर्ट केला तरी सुद्धा ही गोष्ट पॉसिबल नाही असं सांगता येत नाही. ठीक आहे. सो आत गेल्यानंतर त्यांनी विचारलं की तुम्ही प्रतीक्षा यादीत उमेदवार आहात का? तर हो म्हणलो, आम्ही प्रतीक्षा यादीत उमेदवार आहेत. त्यानंतर थोडंफार कुठंतरी त्या अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून, दोन्ही अधिकाऱ्यांच्या बोलण्यातून ह्याच्या अगोदर त्यांना वेगवेगळ्या पद्धतीने त्रास झालेला हे दिसून आलं. वेगवेगळ्या पद्धतीने त्रास झालेले आहेत. मग नवीन पोलीस भरती असेल किंवा जुनी पोलीस भरती असतील, तुमचा एक संघ असा तयार नाहीये. प्रत्येक संघ वेगवेगळ्या पद्धतीचे, प्रत्येक संघ आहे तुमच्यामध्ये, युनिटी नाहीये. पहिली गोष्ट, लिडरशिप कुणाला म्हणतात किंवा कसं हाकायचं हे सुद्धा तुम्हाला माहित नाही. सो लय प्रश्न तयार झालेले आहेत, त्याची उत्तर आता तुम्हाला द्यावी लागतील. त्यासाठी ग्रुप शांत ठेवायला पाहिजे. कशा पद्धतीने शांतीत क्रांती करता येईल ह्याच्याकडे तुम्हाला लक्ष द्यायला पाहिजे. सो त्यांनी विचारल्यानंतर त्यांनी सुरुवातीला 1-2 मिनिटं जे कोण होते अधिकारी, त्यांनी 1-2 मिनिटं स्वतःचं सांगायला चालू केलं. जसं मी तुम्हाला बोललो की त्यांना मागील गोष्टींचा काही त्रास झालेला हे मला जाणवून आलं. खूप महत्वाचा विषय आहे. आणि त्यानंतर त्यांनी विचारलं की बाबा तुमचं काय, तुम्हाला काय काय पाहिजे तुम्हाला. मग मी जसं सांगितलं की मला मागील भरतीचा इतिहास त्यांना मी सांगितला की कशा पद्धतीने मागील भरती झालेल्या होत्या, मागील भरतीमध्ये कशा पद्धतीनं जागावाढ झालेली होती आणि दरवर्षी मुंबईची हिस्ट्री आहे, जसं मी कायम बोलत आलोय त्या पद्धतीनं जागावाढ या प्रत्येक भरतीला झालेल्या आहेत. त्यांना ते मान्य झालं नाही झालं ते त्यांचा प्रश्न आहे. पण आपण मागचे GR वगैरे त्यांना सांगितलं, जसं 2017ची भरती होती किंवा बाकीच्या भरतीचा GR मी सांगितला. त्यानंतर तो 17ची जो काही भरतीचा GR होता जागावाढचा, तो GR मॅडमांकडे दिला. मॅडमांनी त्याच्यावर विचार केला, मॅडमांनी सरळ उत्तर दिलं. आता हे खूप महत्वाचा विषय आहे की मॅडमांनी त्याच्यावर काय उत्तर दिलं किंवा सरांनी काय उत्तर दिलं हे त्याच्यासोबतच मी देणार आहे. माझा प्रश्न काय आहे त्याच्यावर तिने दिलेली उत्तर तेच आहे. आज फक्त माझा शेवटी सगळं आहे ना तो 2 दिवसानंतरचा व्हिडिओमध्ये येणार आहे. सो त्यांनी उत्तर दिलं की त्यावेळी तेवढ्या जागा रिक्त होत्या म्हणून त्या जागा वाढवल्या, असं त्या मॅडमांचं उत्तर होतं. 2017 साली जेवढ्या भरती काढलेली होती त्यापैकी त्या इयरच्या, त्या वर्षाच्या जागा जेवढ्या रिक्त होत्या तेवढ्या जागा त्यांनी वाढवलेल्या होत्या. हे त्यांचा प्रश्न, माझ्या प्रश्नाचं उत्तर त्यांनी हे दिलेले आहे. 2, त्यामध्ये जो जागावाढचा GR जो होता तो मॅडमांकडे दिला. सुरुवातीला म्हणजे त्यांना वाटलं की हा माणूस वेटिंगवाला आहे म्हटल्यानंतर एवढं काय नॉलेज नसणार आहे, पण त्यांना भरपूर प्रश्न विचारून त्यांना रिक्वेस्ट करून भरपूर प्रश्न काढून घेतले. ही एक कला आहे, हे जमायला लागतं. खूप महत्त्वाचं. इथून पुढे कोणीही असू दे उभा राहणार, त्यांच्याकडून मॅक्झिमम पद्धतीने उत्तर काढून घेणार आणि त्याच्या पद्धतीने त्यांच्याकडून जे खरं आहे ते काढून घ्यायचा प्रयत्न करणार. त्यामध्ये जागावाढ झालेला GR मॅडमांना दाखवला आणि मॅडमाने ते उत्तर त्यांना दिलं. तिसरा प्रश्न, त्यासारखी आताही वाढ करून मुलांना घ्या असं मी सांगितलं. जसं त्यावेळी झालेलं होतं त्या GR मध्ये किंवा त्यावेळेच्या भरतीमध्ये झालेलं होतं तसं आता सुद्धा घ्या असं मी त्यांना सांगितलेलं होतं. कुणाला? मॅडमांना. तर मॅडमांचं त्याच्या उत्तर काय आलं ते तुम्हाला मी सांगितलेलं आहे की त्यावेळी जागा तेवढ्या रिक्त होत्या म्हणून त्या आम्ही घेतलेल्या होत्या. पण त्याच्या पुढे जे आहेत आतापर्यंत 2021 मध्ये किती जागा रिक्त होत्या, हा मॅडमांचे जे उत्तर आहेत ह्याच्यावरती मी शॉक झालोय. आणि त्याच्या अगोदर मी ज्यावेळी तुम्ही भांडत होता, एकमेकाला शिव्यागाळ करत होता, तुम्ही एकमेकाशी लढत होता आपल्यात, त्या अगोदर सांगितले तुम्ही ते बंद करा म्हणून मी अगोदर सांगितलं होतं. तरी सुद्धा ते अजून सुद्धा चालू आहे, अजून सुद्धा कमी झालं नाही. ह्याच्यावरून आपल्यामधली युनिटी ही दिसून येते. समजलं का? सो आतापर्यंत 2021 मध्ये किती जागा रिक्त होत्या मॅडमांनी सांगितलं की 2019 नंतर 2021ला आतापर्यंत फक्त आणि फक्त 7,000 जागा रिक्त होत्या. हे वाक्य मला पटलेलं नाहीये, मी तशी सहमत नाहीये. पण त्यांना रिस्पेक्ट देऊन तिथं त्यांना उलटं बोलता येत नाही म्हणून त्यांना ते होच म्हणावं लागतं आम्हाला. ज्यावेळी मी तिथं पोहोचलेलो होतो त्यावेळी त्यांनी जे सांगितले की आतापर्यंत फक्त 20 आणि 21 साली फक्त आणि फक्त 7,000 जागा रिक्त होत्या मुंबई CPला. हे वाक्य मला पटलेलं नाही, ते वाक्य अजून डोक्यात आहे आणि ह्याच्यावरती माझा पुढचा लढा ह्या पुढच्या 10 दिवसांमध्ये जो काय येणार आहे तो अनअवेलेबल असणार आहे, अप्रतिम असणार आहे. मी सांगू शकत नाही. आणि मी जे काय करतोय ते मी अगोदर कोणालाही सांगायचं बंदच केले अगोदरपासून आणि आता सुद्धा, कारण की माझं एकदम डोक्यानं चालवलं असतं, एकदम डोक्यानं. आतापर्यंत 2021 मध्ये फक्त 7,000 जागा रिक्त होत्या असं मॅडमांचं मत आहे आणि ते सगळ्या जागा 100% आम्ही भरलेल्या आहेत असं मॅडमांचं मत आहे. ठीक आहे, नो प्रॉब्लेम. सर्व ज्या भरत्या आहेत त्या अधिकारी यांचे उत्तर त्यांनी सांगितलेले होते. 7वा प्रश्न, एवढी का मुले मेडिकल लिस्टसाठी लावलेले आहेत, हे प्रत्येक विद्यार्थ्याचा प्रश्न होता. 8,970 समथिंग होतात ते 7,033 प्लस प्रस्थापित जे आहेत, दुसरी लिस्ट जी आहे 1957 का 1857 अशी 8,970 जागा का 72 जागा येतात. तर मॅडमांनी त्याच्यावरती उत्तर दिलं. तो पण शासनाचा GR आहे, तो पण GR माझ्याकडे पोहोचलेला आहे. मला पण त्याची खंत होती की एवढी जागा का लावली. तर तो GR आहे शासनाचा की पहिल्या 5 पदापर्यंत किती जागेचा रेशो आहे, म्हणजे किती द्यावे लागतात वेटिंगला, नंतरच्या 50 पर्यंत किती द्यावे लागतात आणि नंतर 50 प्लस जेवढे आकडा असतात त्यांना किती रेशो आहे,
त्या पद्धतीने त्यांचं ॲज इट इज खरं आहे. मी JR तो काढलेला आहे, तो JR आपल्याकडे आहे. सो तुमच्या जागा जेवढ्या असतील एकूण भरतीच्या तेवढ्या प्रमाणात जसा रेशो आहे, जसं ह्याच्यानंतर तुमच्या फिजिकल नंतर लेखीसाठी जसा रेशो आहे किती मुलांना बोलवायचं पुढच्या, तसं त्याच पद्धतीनं ह्याच्यासाठी वेटिंगसाठी सुद्धा त्याचा पण रेशो आहे, त्याचा पण JR माझ्याकडे आहे. तो पण आपल्या टेलिग्राम चॅनलवरती मी टाकणार आहे. 8वा प्रश्न पेपर फुटी कॉपी प्रकरण, ह्याच्यावरती तर त्यांनी धडेच घेतले. त्यांनी दोन्ही विषयातले फरक समजावून सांगितला की पेपर फुटी कशाला म्हणतात, कॉपी प्रकरण कशाला म्हणतात. त्यांनी जे पेपर फुटी आणि कॉपी प्रकरणातला त्यांनी जे सांगितलं ते मी सांगतोय. ते खरं असेल खोटं असेल तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. मी आजचा जे माझा व्हिडिओ आहे त्याच्यामध्ये आपल्याला काय सांगायचं आहे, जे आमच्या दोघांच्या मधलं संभाषण झालं त्याच्यामधली त्यांची उत्तरं काय आली हे तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम करा. कॉपी प्रकरण त्यांनी समजलं, पेपर फुटी नाही म्हणून सांगितलं. 110 मुलं कॉपी प्रकरण सापडलेली होती. आम्ही त्यांच्यावरती FIR दर्ज केला आणि FIR करून त्यांना 110 मुलांना आम्ही काढून टाकण्यात आलेलं आहे असं त्यांनी डायरेक्टली सांगितलेलं आहे. 110 मुलं कॉपी प्रकरणात आम्ही काढून टाकलेली आहेत. ह्याच्यावरती आम्ही उलट उत्तर करू शकत नाहीत. अजून पण सांगतोय, करता आली असती पण आम्हाला लगेचच बाहेर काढलं असतं किंवा त्यांच्याकडून जे पाहिजे आहे ते आपल्याला काढून घेता आलं नसतं. म्हणून होयच म्हणावं लागतं. समजलं मी काय म्हणतोय, तिथं गप्प बसावं लागतं आणि गप्पच बसलो. सो 110 मुलांच्यावर कॉपी प्रकरणाचा FIR दर्ज केलेला होता आणि त्यांना काढून टाकला आणि पुढच्या 110 मुलांना घेतलं असं त्यांचं मत आहे. ठीक आहे. पुढचा प्रश्न आहे 9, जागा वाढ करणे आमच्या हातात नाही. हा खूप महत्त्वाचा विषय तुमच्यापर्यंत पोहोचवायचा आहे आणि ज्यांनी माझ्यावर विश्वास ठेवला आहे, जे पालक विद्यार्थी, त्यांना आता हा मुद्दा खूप महत्त्वाचा आहे. एकदम डोक्यानं विचार करायचा आहे. जागा वाढ करणे आमच्या हातात नाही असं त्यांचं मत आहे. त्यावेळीची भरती असेल किंवा त्यानंतरची जी भरती होती जिथं जागा वाढ झालेल्या होत्या तिथं सरकार हे म्हणजे 100% अनुकूल होतं की बाबा करूया म्हणून. आताचं सरकार तुम्हाला माहिती आहे, आता निवडणुका पण तोंडावर आलेल्या आहेत आणि ती त्याच्यामध्ये बिझी आहेत टोटली. किंवा मराठा आरक्षणाचा विषय आहे, सगळ्यांनी धास्ती घेतलेली आहे की 3 कोटी लोक एकत्र येणार आहेत मुंबईला, एवढे आले तर मुंबई जामच होणार. अशा पण त्यांनी धास्ती घेतली आणि त्याचं जे काही पुढची प्रोसेस आहे चालू झालेली आहे. तर जागा वाढ हे करणं हे सरकारच्या हातात आहे असं डायरेक्टली अधिकाऱ्यांनी सांगितलं. वरून जर आदेश आला की एवढी एवढी घ्या म्हणून, तर आम्ही घेणार. पण ज्या मॅडम होत्या, सातपुते मॅडम, मी नाव घेतो डायरेक्टली, त्यांनी काय सांगितलं फक्त 7,000 जागा रिक्त होत्या तर 100% भरती केली. तर मग असं बोलले तर मग त्यांनी ते का सांगितलं की वरून जर आदेश आला तर आम्ही घेणार म्हणून, म्हणजे कुठेतरी विषय वाटतोय. समजला. आणि त्याच्यावरती उत्तर आपलं हे नंतर असणार आहे उद्याच्या संध्याकाळच्या व्हिडिओमध्ये. त्यामुळे टेन्शन काय घेऊ नका. जागा वाढ करणं हे सरकारच्या हातात आहे. वरून जर आदेश आला तर आम्ही ते पुढे फॉरवर्ड करणार मुलांपर्यंत. म्हणजे याच्यावरून एक समजून येतं की ते पॉझिटिव्ह आहेत. फक्त आणि फक्त गृहमंत्री यांच्याकडून त्यांना आदेश द्यावे लागतील. म्हणजे तुम्हाला कळालं की अगोदर सर सांगत होते कुठं हातोडा मारायचा आहे, तर ह्या 2 पदांवरती हातोडा मारायचा आहे जोरात. 1 गाव आणि 2 तुकडे. आपण जे केलं बाकीच्या गोष्टी त्या सगळ्या व्यर्थ गेलेल्या आहेत आतापर्यंत. सो ही गोष्ट खूप महत्वाची आहे. ही करत असताना तुम्ही 10 दिवस शांतता घ्या. तुमचं सैन्य दमलेलं आहे, तुमचं सैनिक दमलेलं आहे, त्यांना विश्रांती करून द्या. परत एक्सरसाइज किंवा बाकीच्या गोष्टी त्या करू द्या. नंतर त्यांना पेटून उठून परत तुम्ही लढाई करा. आणि शेवटची लढाई असेल, यानंतर तुमच्यासोबत कुणी येणार नाही. लक्षात ठेवा. तुमच्यातले परस्पर हेवे दावे, तुमच्यामध्ये जी युनिटी नाही ती कुठं तर तुम्हाला पुढे भोगावी लागणार, यात शंका नाही आहे. 10 झाल्या तर अशा पद्धतीनं होणार, झाल्या तर कशा पद्धतीनं होणार हे मॅडमांनी किंवा सरांनी पण सांगितलेलं होतं. कशा पद्धतीनं होणार आहे जागा वाढ झाल्या तर. म्हणजे मी जसा प्रश्न होता विषय की बाबा जागा वाढ, मी पण घेत नाही, परत सांगतोय. कारण की आज सगळ्यात प्रत्येक युट्यूबर आहेत, युट्यूबरनं कुणी सांगितलं नाही की जागा वाढ कशा होणार. आणि माझा व्हिडिओ आहे, तुम्ही मागं बघू शकता की जागा वाढ ह्या समांतर आरक्षण आणि तुमच्या प्रवर्गचं आहे ना त्याच्यानुसार होणार. आणि ते रिअलमध्ये आणि खरं झालं परत तशा पद्धतीचं होणार. म्हणजे SC स्पोर्ट्स असेल तर SC स्पोर्ट्सची जर जागा रिक्त झाली तिथे SC स्पोर्ट्सच घेणार, बाकी ओपनवाल्यांना घेणार नाही. ओपनवाल्यांची जागा असेल तर ओपनवाल्यांनाच घेणार, NT वाल्यांची जागा असेल तर NT वाल्यांचाच घेणार. त्यामुळं उभे आणि आडवे जे आरक्षण आहे ते ज्याला कळालंय तोच फक्त याच्यावर बोलू शकतो. लक्षात ठेवा. मी 2 दिवस शांत बसलोय म्हणजे मी संपलो नाही आहे, मी पेटून उठलेलो आहे. सो खूप महत्त्वाचं आहे. त्यासाठी तुम्हाला अजून पण सांगतोय, तुम्ही 2 दिवस नव्हे 10 दिवस शांत बसा. कुणीही कुणाशी बोलू नका आणि थोडे विचार करा डोक्याने एकमेकांच्या वरती. सो त्यानंतर तुम्ही लढाईला उतरा. तुम्ही गडबड करायला कुठतरी हे चुका लागले. 11वा प्रश्न, जागा वाढ कोण करतं. तर जागा वाढ गृह खाते जे आहेत म्हणजे गृहमंत्री आहेत ते, आणि त्याच्यावरती कोण आहेत, सामान्य प्रशासन वगैरे, त्याचं जे खातं कोणाकडे आहे तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे. एकनाथ शिंदेकडून गेलं तर अजून सुद्धा सोपं होईल, कारण की त्यांनी आज सगळ्या सर्वच्या सर्व गोष्टींना न्याय द्यायचं काम केलेलं आहे. तो CM किंवा डेप्युटी CM
याच्यापर्यंत हा विषय जायला पाहिजे, जी माझी इच्छा होती. आणि मला CM सांगितलं म्हणून मी पळत आलेलो होतो इकडे भेटायला आणि अजूनपर्यंत इथंच हा विषय आहे. बरं, त्यांचा आदेश झाला तर आम्ही विचार करू. मग तेच जसं त्यांनी सांगितलं की त्यांचा जर आदेश आला तर आम्ही त्याच्यावर विचार करू. विचार म्हणजे काय, त्यांना पुढे फॉरवर्ड करावं लागतो. 12 पेपरमध्ये काही गोष्टी आम्हाला कळाल्या की पेपरमध्ये जी काही मुंबई पोलीसची भरती होती 2021 CPची, त्याच्यामध्ये एकूण पेपर ज्यांनी दिला त्या पेपरपैकी पेपरमध्ये 8,000 चुका झालेल्या आहेत. 8,000 चुका पेपरमध्ये टेक्निकल मुलांकडून त्या 8,000 चुका झालेल्या आहेत असं त्यांच्याकडून कळालं. एकूण किती खर्च आला असेल मुंबई पोलीस भरती करत असताना, तर 32 कोटी रुपये, एकूण 32 कोटी रुपये खर्च झालेला आहे. आतापर्यंत नवीन पोलीस भरती किती जागा शिल्लक आहेत, जाता जाता ह्या गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवतोय. आतापर्यंत नवीन पोलीस भरतीवरती जवळजवळ 12,000 CP म्हणतोय कॉन्स्टेबल, 12,000 जागा रिक्त आहेत. 12,000 हे आतापर्यंतची बातमी तुमच्यापर्यंत पोहोचवायचं काम केलं. आणि बाकी सगळं जर एकत्रित घेतलं तर 18,000 प्लस जागा इझी जाऊ शकतात नवीन पोलीस भरतीसाठी. त्यामुळे नवीन पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थ्यांना पण आनंद आहे आणि चांगली गोष्ट तुमच्यापर्यंत आज मास्टर विशाल सर या चॅनलला दिलेले आहे. सो खूप महत्त्वाचं चॅनल आहे. 15 वयवाढीचा विषय. वयवाढ हे सुद्धा गृह खातच करतं. वयवाढीचा विषय असा आहे की ज्यांचं वय संपून गेलेलं आहे त्यांना परवाच्या अधिवेशनामध्ये माननीय देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं होतं की आम्ही 1 वर्ष वयवाढ देण्याचा प्रयत्न करू आणि ते करणार, त्यात काय शंकाच नाही. पण अधिकाऱ्यांनी काय सांगितलं, जसं तुम्ही म्हणताय 1 वर्ष वय वाढवून द्या, तसं ज्यावेळी 18 वर्ष पूर्ण करून 19 वर्षात जी मुलं येतात फ्रेशमध्ये, त्यांच्या त्या जागा तुम्ही काय करतायत, तुम्ही त्या घेतायत. सो ती सुद्धा आमच्याकडे येऊ शकतात न्याय मागायला की आमच्या जागा त्यांना देऊ नका, असं त्यांचं मत होतं, असा त्यांचा विचार होता, जे आज तक कुणीही केलेला नव्हता. 16 मुद्दा MSF 3,000 जागा रिक्त आहे. या MSFचा पॉईंट आहे इथं. जयस्वाल सरांनी सरळ सांगितलं की याच्यामध्ये MSFचा उल्लेख आहे, याच्यामध्ये जागा रिक्त आहेत किंवा आम्ही एवढे घेणार आहेत किंवा ही जुन्याच भरतीतली आहेत आणि आम्ही त्याच जागेवर तेवढी घेणार असा दावा करू शकत नाही. त्यासाठी सेपरेट GR पाहिजे. त्याच्यामध्ये MSFचा उल्लेख नसता तर आम्ही तुम्हाला विचार केला असता. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. तुम्ही जर म्हणताय ना 3,000 जागा रिक्त आहेत, त्या जागा रिक्त MSFच्या आहेत आणि मनुष्यबळाची कमतरता होती म्हणून आम्ही तो आदेश काढलेला होता आणि आम्ही कंत्राटी पद्धतीवर 11 महिन्याच्या करारावरती MSFची 3,000 मुलं आम्ही घेणार होती, असं जयस्वाल सरांचं उत्तर होतं. त्यांचं लिगली उत्तर होतं. आता तुम्ही असं म्हणू नका की मी अजून सांगतोय, माझं बोलणं आणि अधिकाऱ्यांचं बोलणं काय झालं हे तुम्हाला सांगतोय आणि ह्याच्यावरती मी 10 दिवस अगोदर मी प्रॅक्टिस करून ठेवली आणि तो लढा कसा जायचा हे मला माहिती आहे. तुम्ही काळजी करू नका. खूप महत्त्वाचा विषय आहे. ह्याच्यावरती जे काय हे होते अधिकारी, त्यांचं उत्तर तुम्हाला कळालं असेल की ती मनुष्यबळाची कमतरता असल्यामुळे आम्ही तो घेतलाय, तो विषय झालेला आहे. 11 मुद्दा जागा वाढ झाल्या तर कशा घेणार. जसं मी मगाशी सांगितलं, जागा वाढ कशा झाल्या तर कशा घेणार, तर याचं उत्तर आपल्या मागचा व्हिडिओ आहे, विथ प्रूफ आहे की जागा वाढ झाली तर समांतर आरक्षणाने तुमचं प्रवर्ग जो आहे ना त्या पद्धतीने घेणार म्हणून सरळ माझा प्रश्न सातपुते मॅडमांना होता आणि त्यांनी तेच उत्तर दिलेले आहे. 18 1 वर्ष यादी आणि मुलांमधील भीती ही खूप महत्त्वाचा विषय आहे की जसं देवेंद्र फडणवीसांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितले की ती 1 वर्षासाठी यादी राहते आणि त्यानंतर ती व्यपगत होते. ह्याच्यावरती भीती खूप होती आणि त्यामुळे आपल्यामध्ये भांडणं झालेली होती की नवीन पोलीस भरती पडली तर आम्हाला घेणार नाही. तर मी हा प्रश्न मॅडमांना विचारलेला होता. त्याच्यावरती मी हायकोर्टाचं जजमेंट सुद्धा मला माहिती होतं, MPCचं GR सुद्धा मला माहिती आहे की मॅडम स्वतः UPC MPC केलेले आहेत सातपुते मॅडम. आणि दुसरी गोष्ट मी त्यांना विचारल्यानंतर त्यांनी उत्तर दिलं की असं काही नाही आहे. 2017च्या भरतीतली सुद्धा मुलं 2021ला 19ला घेतलेले, 20ला घेतलेले. आम्ही जशी लिस्ट खाली होईल जशी वेटिंगची लिस्ट खाली होईल तशी आम्ही घेतलेली आहे. सरळ सांगितलं तुम्ही ह्या गोष्टीची भीती घेऊ नका म्हणून सरळ सांगितलेलं आहे. तुम्हाला जागा रिक्त झाल्यानंतर स्टेप बाय स्टेप घेणार म्हणजे घेणार. हा विषय खूप महत्त्वाचा आहे. त्यामुळे 1 वर्षासाठी आमची यादी राहणार आहे, त्यानंतर आम्हाला विचारणार नाही असं जे मुलांमध्ये भ्रम झाले तो विषय टोटली वेगळा आहे. आणि नवीन पोलीस भरती करणाऱ्या मुलांना भीती होती की आमच्या जागा ही घेतील किंवा यांना जर न्याय दिला तर आमचं होणार नाही, असं काही नाही आहे. टोटल डिफरंट आहे. जसं मास्टर विशाल सर सांगतात, गेले 2 महिने झाले विशाल सर सांगतात की तुमच्या दोघांची भांडणं जे आहेत ती मीडियावाले लावत आहेत, यूट्यूबवाले लावत आहेत. सो तुम्ही त्यांच्यापासून लांब राहा. तुमचं दोघांचे विषय टोटली वेगळे आहे आणि ते खरंच झालं परत. सो इथपर्यंतची माहिती तुमच्यापर्यंत मी दिलेली आहे. हे 3 दिवस झालं मुंबईचं हेलपाटं सगळं चालू आहेत. अक्षरशः वाढदिवसाला मी आंघोळ पण केली नव्हती. 24 तारखेलाच मला बोललेलं होतं. रात्री 12ला बाहेर पडलो. मी संध्याकाळी 6-7ला मी आंघोळ केलेले, 6-7 वाजता. आणि त्यानंतर सुद्धा माझे फोन कॉल चालू आहेत बाकीच्यांना. सो एकंदरीत टोटली वेगळा विषय आहे. तुमच्यासाठी दिवस रात्र रस्त्यावर उभा राहायला सुद्धा तयार आहे, फक्त बोलण्यात नाही आणि कुठलंही
मी तिथं व्हिडिओ केलेला नाही आहे, तिथं माझे विद्यार्थी होते प्रिय, त्यांना सुद्धा विचार, मी फोटो काढलेत, मी व्हिडिओ केलाय, मी पब्लिश केलाय, मी एवढं केलं, मी तेवढं केलं, मी श्रेय घेणार नाही, अजून पण सांगतोय. शेवट ज्यावेळी हे जाईल सक्सेस होईल त्यावेळी सुद्धा मी म्हणणार नाही कुठे येऊन की आपल्या लढ्यामुळे आपल्याला यश आलंय, कुठेही म्हणणार नाही. मी कायम तुमच्यासोबत असणार आहे. यानंतर खूप महत्त्वाचा विषय आहे, यानंतरची लढाई ही CM किंवा डेप्युटी CM आणि आपले वेटिंगचे विद्यार्थी या तिघांची असेल. बाकी याच्यामध्ये कोणाचंही नाव घेऊ नका, कुठलाही आमदारांना कुठलाही काही संबंध नाही आहे. आता ह्याच्या पुढची जी लढाई असेल ती आपल्या ह्या लोकांची असेल, याच्यावरती सर्वांनी विचार करायचा आहे. खूप महत्त्वाचा विषय आहे. जागावाढ होणार नाही असं कोणीही म्हटलेलं नाहीये. फक्त जसं अधिकारी म्हणतात की बाबा मेडिकलमधनं, कागदपत्रांमधनं किंवा दुसरी पोस्ट मिळाली म्हणून तिथून सोडून जाणार, ज्यावेळी रिक्त होतील त्यावेळी वेटिंगवाल्या मुलांना घेणार, हा विषय तर त्यांचा परफेक्ट आहे, जसं GR सांगतो त्या पद्धतीनं. आणि 2021ला मॅडम जशा म्हणल्या की 7,000 जागा रिक्त होत्या, त्या गोष्टी मला सुद्धा पटायला नाही आहेत. तर त्याच्यावरती मी अगोदरच अभ्यास करून एक गोष्ट मी करून ठेवलेली आहे, ती नंतर आपल्याला उपयोगाला येईल. त्याच्यावरती 5-6 दिवसांनी मला उत्तर येईल आणि त्याच्यानंतर मी डायरेक्टली दावा करू शकणार आहे. त्यामुळं जे विद्यार्थी माझा विश्वास आहे त्यांनी एक गोष्ट लक्षात ठेवायची, ही गोष्ट स्लोली आणि माझ्या पद्धतीने मी मॅनेज करतोय. सो खूप महत्त्वाचा विषय आहे. कोण काय सांगते हे मला माहीत नाही, तुमच्यामध्ये किती राडं झाले, तुमच्यामध्ये किती युद्ध झाले त्याच्याशी माझा काही संबंध नाही आहे. पण मी माझी लढाई ही तुमच्यासाठी कायमस्वरूपी ठेवणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. ठीक आहे. आणि ह्या गोष्टीला तुमच्यापर्यंत येण्यापर्यंत वेळ झाला, कारण की तेवढा स्पेस भेटत नव्हता आणि व्हिडिओ करण्याचा प्रयत्न केला, पण ते मध्ये मध्ये सगळे आले, त्यामुळे तुमच्यापर्यंत सगळ्या गोष्टी पोहोचवायच्या राहून गेल्या. त्यासाठी क्षमस्व म्हणून सांगितलेलं आहे. फक्त या गोष्टी अधिकारी आणि आमचं बोलणं याच्यावरती आजचा व्हिडिओ आहे. ह्याच्यानंतरचा व्हिडिओ हा आपल्याला खूप महत्त्वाचा असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. तो चॅनलवर जे नवीन आहेत त्या विद्यार्थ्यांना कळकळीची सूचना आहे की तुम्हाला सबस्क्राईब करावं लागतं. जाता जाता लाईक शेअर करायला विसरू नका. तुमच्यासाठी एवढं करत असेल तर प्लीज एक लाईक करा, फक्त जास्त काही करत नाही आहे. जेवढं अजून करता येईल तेवढं प्रयत्न करणार आहे. अजून सुद्धा मुंबईला आज सुद्धा 1-2 मीटिंग लागलेल्या आहेत आपल्या, त्याच्यावरतीच लागलेल्या आहेत, वेटिंगवाल्यांच्या मुलांच्या वरती लागलेल्या आहेत. त्यानंतर आम्ही योग्य तो विचार करून त्याच्यावर निर्णय घेणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काही प्रश्न असतील तर कमेंट करायला विसरू नका. फक्त एक लक्षात ठेवा, या गोष्टी खूप महत्त्वाच्या आहेत. आतापर्यंत सांगतोय, लिगली 3,000 आणि 3,000 पेक्षा जास्त जेवढे घेतील तेवढे सगळे घेऊ द्यात असं आपलं मत आहे. 3,000 आणि 3,000 पेक्षा जास्त सुद्धा घेऊ द्यात असं मत आहे. मग आता काही बाकीच्या जिल्ह्यांची सुद्धा मुलं मला भेटलीत आणि सर मला विनंती केलीत की सर आमच्या पण जिल्ह्याचं 2-2 जागा जरा वाढवायचा प्रयत्न करा, किंवा जरा ड्रायव्हरच्या जागा सुद्धा बघा कशा पद्धतीने करायच्या. आता एवढे सगळ्या मुलांना कोणाकोणाचं बघायचं ते कळत नाही, पण मी प्रयत्न करतोय विषय मांडायचा, सर्वांना न्याय द्यायचा. सो तुमच्यापर्यंत ही जी गोष्ट आहे, म्हणजे नवीन पोलीस भरती करणारी मुलं आणि वेटिंगची मुलं यांना न्याय द्यायचं काम आपल्या चॅनलच्या माध्यमातून मी केलेलं आहे, आज तागायत करेन. फक्त व्यवस्थित लीडरला पण सूचना आहे की तुम्ही लिडरशिप करताय, तुम्हाला सगळं पाहिजे, पण तुम्ही त्या क्वालिटीचा अभ्यास करा, त्या क्वालिटीनं फेस करा. उगाच मुलांना सांगताय काहीतरी गोष्टी आणि सगळ्यांना कळून आलंय की अंधारातनं फुपाट्यात कसं आलोय आता, ते सगळ्यांना कळून आलंय. त्यामुळे एक लक्षात ठेवा, ज्या गोष्टी झाल्यात आणि पुढे काय होऊ शकतं हे तुमच्या डोक्यात नाही, अजून पण सांगतोय. त्याच्या पुढची जी झळ आहे ना, ही लय वाईट असणार आहे. त्यामुळे खूप महत्त्वाची गोष्ट आहे, इथून पुढे विचारपूर्वक पाऊल टाका आणि विद्यार्थ्यांना सत्य सांगा, जेणेकरून त्यांना नाराजी होईल, पण 2 दिवसानंतर त्यांना पटायला लागेल. अशा गोष्टी करा, समजलं. नाहीतर उगाचच काहीतरी पुढे एवढ्या दिवसात होणार आहे, आम्हाला एवढ्या दिवसात जॉईनिंग भेटणार आहे, वर्दी करा, हे करा, ते करा. नाही, हे फक्त तात्पुरतं खुश करता येतं. मी पण नंतर नाराजी एवढी आयुष्यभर होईल ना विद्यार्थ्याकडे, शिव्यागाळे चालू करतील एकमेकांवरती. सो खूप चुकीचं आहे. याच्या पुढचा व्हिडिओ असेल ते आपलं पाऊल काय असणार आहे याच्यावरती असणार आहे. आणि जे कोणी नवीन असतील त्यांना सूचना आहे की जाता लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका. हा चॅनल कायम तुमच्या सोबत असणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. आज मीटिंग झाल्यानंतर पुढचे पाऊल हे असणारच आहेत, पण त्यांनी सांगतात म्हणून मी ऐकणार नाही. पहिली गोष्ट, जे कोणी सांगतायत त्यांच्याशी माझा काही संबंध नाही. मी माझ्या पद्धतीने माझ्या फेसनं मी टॅकल करणार हा विषय. त्यामुळं काही लोकांनी निराशा व्यक्त केलेली होती की आता संपलं सगळं, पण एक वाक्य मी बोलल्यानंतर परत सगळे पेटून उठले आणि ती लढाई मी 10 दिवस अगोदरच चालू केलेली होती. ते तुम्हाला थोड्या दिवसामध्ये करायला चालू होईल. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, ह्याच्यासोबत तुम्ही सुद्धा तुमचं करिअर, तुमचा वेळ आणि पुढच्या येणाऱ्या भरतीच्या आहेत त्याच्यावर सुद्धा फोकस करा. कारण की 7-8 महिने झालं सर्वांना अंधारात राहून ज्या गोष्टी समजल्या नाहीत, त्यांना सूचना आहे की इथून पुढं तुमच्यावरती तुमचं आयुष्य हे निर्भर आहे. त्यामुळे कोणावर विश्वास ठेवून किंवा काय करते म्हणून ज्या गोष्टी करत असाल तर याच्यासारखी वाईट गोष्ट कुठली नाहीये. लक्षात ठेवा, 7-8 महिने वाया गेलेत.
ते जर अगोदरपासून तयारी करत असता तर आज एखादी ग्रुप सीची सुद्धा एखादी पोस्ट तुमची इझिली निघली असती. वाईट वाटतंय, विद्यार्थ्यांना भेटलो, जालना, गोंदिया बिंदिया कुठनं आलेली, अरे बापरे लय वाईट कंडिशन आहे मुलांची. मला अक्षरशः लय वाईट वाटलं त्यांच्या मुलांचं. हे भावनिक विषय आहे, थोडा भावनिक अटॅचमेंट आहे आमची सुद्धा तुमच्यासोबत. सो खूप वाईट वाटलं. एकंदरीत तुमच्यापर्यंत हा विषय पोहोचवायचं काम मी केलेलं आहे आणि धडपड चालूच होती. आता ह्याच्या पुढचा जो विषय असणार तो सुपर असणार आहे. आपला विषय काय असणार ह्याच्या पुढचा त्याच्यावरती मी सांगणार आहे. पण तुमची तयारी तुम्ही चालू करायला विसरू नका. मी कळकळीची विनंती करतोय. अजून पण होणार नाही असं कोणीही म्हणाल नाही आहे, मी अजून पण सांगतोय. पण तुमची तयारी ही तुम्ही सुरुवात करा. कुणाही विश्वास ठेवू नका. रात्रीचा वेळ जो आहे किंवा डेली तुम्ही एकमेकांसोबत 3-3, 4-4 तास बोलताय ते काही गरजेचं नाही आहे. दिवसागणिक कुणालाही अपडेट भेटत नाही. आम्ही सुद्धा आत जरी असलो तरी सुद्धा आम्हाला काहीच कळत नाही. 2-2, 3-3 दिवस एक गोष्ट यायला जाते, म्हणजे त्याचा रिप्लाय यायला जातोय. त्यामुळे ही खूप गोष्ट महत्त्वाची आहे. तुमच्यापर्यंत योग्य माहिती द्यायचं काम मास्टर विशाल सर या यूट्यूब चॅनलने केलेले आहे. सो याच्या पुढचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी असणार आहे. नवीन कोण असतील त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. मी तर सांगतोय. धन्यवाद.